नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी मुलगा निवेशाच्या नवीन भागात. आज आपण सेडोना इथे आलो. काल आपण पूर्ण ग्रँड कॅनियन फिरलो. आजचा आपला शेवटचा दिवस आहे. तर आपण दुपारी 1 वाजेपर्यंत सेडोना फिरणार आहोत. सेडोना पण असं याच्यासारखंच आहे, ग्रँड कॅनियन सारखं, फक्त इथं रेड रॉक बघायला भेटतं. इथं ग्रीनरी खूप आहे, कारण की इथं बर्फ वगैरे पडतो. त्यामुळे इथं जसं सेडोनाला पूर्ण बंजर होतं तसं इथं ग्रीनरी बघायला भेटते. पण आणि त्याच्यामुळं ते रेड जे रॉक्स आहेत ते ग्रीनरीमुळं थोडे झाकले. तर पण बघू शकता एकदम भारी दिसतंय आजूबाजूचा वातावरण. तर आता बघू, 1 वाजेपर्यंत आपला प्लॅन आहे फिरायचा. तर मग 1 वाजेपर्यंत जे जे पॉईंट्स आपल्याला कव्हर करतील ते करू आणि बघू कसं कसं दिसतंय. आणि मस्त छोटी एखादी हाईक पण करू जर वेळ भेटला तर. आणि असा दिवस आपला शेवटचा दिवस स्पेंड करू. आणि मग 1 नंतर आपण परत फिनिक्सला निघू. आपली 6:30ला, माझी 6:30 वाजता फ्लाईट आहे. तर मग मी तिकडे जायचा प्रयत्न करेल. सो लेट्स स्टार्ट डे 3. तर आज आपण चाललो आहे आपल्या पहिल्या पॉईंटकडे, ज्याचं नाव आहे बेल रॉक पॉईंट, जे की ट्रेलची पॉईंट आहे, जिथून हाईकला जाता येतं. आणि पूर्ण जे लाल डोंगर आहे आजूबाजूला, त्याच्यातून ती हाईक जाते. तो हा पॉईंट इथून स्टार्ट होते. तर बघूया कसा दिसतो. त्या पॉईंटला जाऊन असं फील झालं की हाईक तर खूप मोठी आहे त्यापेक्षा, आणि ऊन पण खूप होतं त्या दिवशी. तर ठरवलं की आपण इन्स्टेड ऑफ हाईक ड्रोननी आपण बघू ते कसं दिसतं. तुम्ही बघू शकता, मी जसा ड्रोन उडवला तर मला पूर्ण नजारा रिव्हील झाला ड्रोनच्या व्हिडिओ थ्रू, आणि इतकं सुंदर दिसत होतं. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी असं वाटतंय की एखादा पिक्चरचं मी स्लाईड शो लावला आहे, ते असं दिसतंय. एवढं स्टेडी आणि एकसुद्धा शून्य हालचाल होते, ते एवढं भारी दिसत होतं. आणि जेव्हा आपण असं त्या नजाऱ्याचा एंट्री घेतो, असं वाटतं की आपण एखाद्या मूवीच्या सीनचा आपण ओपनिंग सीन आहे असं फील होतं. ही संपूर्ण हाईक अशी डोंगरांमधून जाते. आता हा समोर जो डोंगर बघताय त्याला पूर्ण आपण गोल चक्कर मारू शकतो, तेवढी मोठी हाईक आहे. फक्त एक त्याचा ड्रॉबॅक की वरती सावलीला काही नाही, सगळे झाडातून जावं लागतं. आहे की नाही जबरदस्त पॉईंट, पूर्ण डोंगरातून आणि सुंदर नजारा. तर चला आता जाऊया आपल्या पुढच्या पॉईंटकडे, जो की थोडा जवळच आहे आणि आपल्याला सेम डोंगर दिसणार, पण आता बॅक साईडनी बघणार आहोत. आपण ड्रोनमधून पुढच्या साईडनी बघितला, तर आता बॅक साईडनी 360 डिग्रीमध्ये तो डोंगर कसा दिसतो ते आपल्याला बघायला भेटेल. आपला हा दुसरा स्टॉप आहे फोर्ट हाऊस विस्टा पॉईंट. हे सगळे सेम रेड कलरचे माउंटन्स बघायला भेटतं आपल्याला सगळीकडे. तिथं हाईक पण आहे, लोक दिसतात तिथं गेलेले. तुम्हाला माहिती आहे का, सेडोना हे शहर संपूर्ण अशा लाल कलरच्या डोंगरांमध्ये वसलेलं आहे. आणि त्याची ओळख आहे हे रेड रॉक फॉर्मेशन. आणि इथले मुख्य आकर्षणाचे पॉईंट आहे जसं की कॅथेड्रल रॉक, बेल रॉक आणि एअरपोर्ट मेसा. हे सगळे प्रसिद्ध पॉईंट आहे. आपण एअरपोर्टवाला मागच्या एपिसोडमध्ये बघितला, आणि इथला सनसेट खूप सुंदर असतो, जो पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. इतका सुंदर सनसेट बघायला भेटतो, आणि सगळीकडे असं लाल कलरचं डोंगर आणि त्या सूर्यकिरणांनी इतका वेगळा नजारा भेटतो. तर तुम्ही मागचा एपिसोड स्किप केला असेल तर माझं रिकमेंडेशन आहे की तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि तो सनसेटचा नजारा परत पुन्हा एकदा अनुभवा. आता आपण आलो आहोत सर्वात इम्पॉर्टंट पॉईंटला, ज्याचं नाव आहे चॅपल ऑफ द होली क्रॉस. हे चर्च साधारण 1956 साली बांधलेलं असून थेट लाल खडकांच्या कड्यांमध्ये कोरून उभारलेलं आहे. म्हणजेच हे चर्च डोंगरावर नाही तर डोंगराचाच एक भाग वाटावा अशा पद्धतीने डिझाईन केलं आहे. बघू शकता चर्च दिसतं, आणि असं चर्चला एक्झॅक्ट लागून आपल्या डोंगराची रांग दिसते. आणि ती बघू शकतो आपण पूर्ण पॅनोरामिक रूपमध्ये अशी डोंगराची रांग चालू होते, आणि समोर डोंगर दिसत जातं. वाळवंटात कॅक्टस बघायला भेटते. झाडं हे का असे
पूल आहे सुंदर, त्याच्यावर मस्त जवळ असा नजारा त्याच्या मागून. छोटंसं घडतं दिसतं त्यात पक्षी. रोडने सुंदर असा नजारा बघायला भेटतो आजूबाजूला. छान बनवलंय टुरिस्ट स्पॉट. आम्ही 11 वाजता पोचलो होतो आणि बघू शकता की ऊन किती वाढलं आहे आणि त्या उन्हाचं जे रिफ्लेक्शन त्या डोंगरावर दिसतं आहे एवढं शार्प दिसतं. तर बघू शकता की असे लाल कलरचे डोंगर बघायला खूप सुंदर वाटतं आणि तो आता समोरचा नजारा बघताय तो खूप भारी आहे. स्पॉट आता आपण चर्चमध्ये एंट्री करणार आहोत. बघू शकता नजारा किती सुंदर आहे. हे ठिकाण कोणत्याही धर्मापुरतं मर्यादित नाही. इथे येणारे बहुतेक लोक शांत बसण्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढण्यासाठी येतात. काही लोक इथे मेडिटेशन पण करतात आणि हे सर्वात बेस्ट प्लेस आहे मेडिटेशन करण्यासाठी आणि शांततेचा अनुभव करण्यासाठी. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम सेडनाला याल तर हा पॉईंट चुकूनही विसरू नका, नाहीतर तुमची ट्रिप अपूर्ण राहील. आता आपण सेडना सिटीचं थोडंसं हॉटेल्सचा नजारा बघू. जसं की हॉटेल्स वगैरे टुरिस्ट प्लेसवर असतात ते बघायला भेटेल. इथल्या लोकांसाठी किती सुंदर अनुभव आहे ना. ते रोज त्यांना हे नजारे त्यांना बघायला भेटतात.
आणि जसं जसं आपण त्या बघतो आजूबाजूचं मार्केट, सगळीकडं खूप सारे वेगवेगळे शॉप्स वगैरे आहे आणि तुम्ही इथं काही खरेदी करू शकता. आणि इथं आपल्याला टूर्स पण भेटतात, त्यांच्या टूर गाईडच्या कार्स असतात जे तुम्हाला सेडोनातले जे महत्त्वाचे पॉईंट आहे तिथे तुम्हाला ते घेऊन जातात आणि तिथली माहिती देतात. तर ते पण जर तुम्हाला अजून व्यवस्थित माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ते पण ट्रिप बुक करू शकता. तर आता आपण फिनिक्सच्या मार्गे परत निघालो आहोत, पण अजून एक पॉईंट बाकी आहे आपला. पण त्या पॉईंटला जाण्यासाठी या नजाऱ्यातून जावं लागतं आणि येताना पण तिथून यावं लागतं, जो फ्लॅग स्टॉपकडे जातो रस्ता. तर हा रस्ता तुम्ही जसं जसं पुढे जाता तसं तसं त्याचं जॉग्रफी चेंज होत जातं. असं जसं बघू शकता तिकडं रेड रॉक्स होते, आता पूर्ण ग्रीनरी आपल्याला रस्त्यामध्ये बघायला भेटते. आणि ते इतका सुंदर घाट आहे, त्याच्यातून आपल्याला वरती जाता येतं, ते आता बघायला भेटेल. आणि तुम्ही बघू शकता की तिकडं कसं नजारा होता आणि इकडंच पूर्ण वेगळं. इथं असं वाटतं की दुसऱ्याच ठिकाणी आलो आहे. आणि हाच तो मेन नजारा मी बोलत होतो की मी ड्रोनमधून कॅप्चर केलं की हा पूर्ण डोंगर आपण वरती चढलो आणि वरच्या पॉईंटवरून जेव्हा ड्रोनचा जो नजारा बघितला, अप्रतिम नजारा होता. आणि आता बघू आपण तो रस्ता गाडीतून जाताना कसा दिसतो. बघू शकता त्या डोंगराचं दरड कोसळू नये म्हणून त्यांनी तारी लावल्या. आणि उजव्या साईडला आपण बघू शकतो पूर्ण खाई आहे, जी आपण आपल्या ड्रोनमध्ये बघितली. आणि बघू शकता दोन्ही पूर्ण रस्त्यावर अशी येलो कलरची लाईन आहे, ज्याच्यात तुम्ही कोणालाच ओव्हरटेक नाही करू शकत, तुम्हाला तुमच्या लेनमध्येच जावं लागतं. आणि असं बघू शकता की नजाऱ्यांचा अनुभव घेत घेत आपण जात असतो. आणि खूप सुंदर ड्राईव्ह होती. आणि मी सनसेटला ही ड्राईव्ह केली होती सेडोनाला येताना, तर खूप सुंदर अनुभव होता. तो पण मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो आता आपण 6420 फीटवरती, विच इज 1956 मीटरवरती आहे. इकडे सेडोना आहे आणि इकडे फ्लॅग स्टाफ. आणि आता आपला हा पॉईंट आहे ओल्ड क्रीक विस्टा पॉईंट. आता जो वरती डोंगरवरती चढलो ते आपल्याला त्याचे व्ह्यूज बघायला भेटतील. इथे काय असे मर्चंडाईज लावलेले इंडियासारखं. आणि इथून एक व्ह्यू आहे जो आपण बघूया कसा दिसतो. एकदम याच्यासारखंच ग्रँड कॅनियन सारखं, फक्त इथं ग्रीनरी आहे त्यामुळे ते खोली दिसून नाही येत तेवढी. किती फरक पडतो ना पाऊस आणि डेझर्टमध्ये. सेम गोष्टी, फक्त विथ और विदाउट ट्रीज. Yeah, it seemed pretty south. आता आपण विस्टा पॉइंटकडे चाललोय. दिसतंय इथून. तेच आता इथं झाडांमुळं आपल्याला किती खोल आहे ते दिसणार नाही व्यवस्थित, पण मस्त व्ह्यू आहे. मस्त दिसतंय. नाही हो थांबतो येईल फिरू. Look at the car. Sound. Oregon. Yeah, nice.
बघू शकता तो समोरचा डोंगर जो आपण पूर्ण गाडीने वरती चढत आलो आणि आपल्या ड्रोनमध्ये पण ते कॅप्चर केलं. एकदम असा सिनिक नजारा आणि सिनिक ड्राईव्ह आपल्याला चालवायला भेटते. आणि बघू शकता की समोर पूर्ण असं हिरवगार जंगल दिसते आणि पुढंपर्यंत असं पसरलेलं दिसतंय. एकदम अप्रतिम नजारा. सो आपलं लॉंग विकेंडची ट्रिप्स आपली संपत आली आहे. हा शेवटचा पॉईंट होता, ओव्हरलुक पॉईंट. खूप भारी आहे. सो घाट आम्ही जो वरती चढलो तो बघायला भेटला. हे 4 दिवस कसे गेले कळाले पण नाही. सुरुवातीला आम्ही ॲरिझोनाला उतरलो, नंतर मग मॉन्युमेंट व्हॅली बघितली, अँटिलोप बघितलं, नंतर ग्रँड कॅनियन बघितलं, नंतर सेडोना बघितलं. सगळं एकदम अविस्मरणीय अनुभव होता आणि खूप मजा आली. आणि ऊन कमी होतं पण आज लागलं, त्यामुळं बाकीचे 3 दिवस एवढं वाटलं नाही. आणि मध्ये थोडासा त्रास पण झाला, त्यामुळे थोडं कालचा दिवस थोडा स्लो होता. पण तरी आम्ही मोस्ट ऑफ द थिंग्स आम्ही कव्हर केल्या आणि खूप मजा आली. आणि स्पेशल थँक टू मयुरी, तिने सगळी ट्रिप माझी प्लॅन केली आणि त्यात सगळ्या गोष्टी तिने इन्क्लूड केल्या, इवन दो माझे व्हिडिओग्राफी, ड्रोनग्राफी. सो सगळं काही बघायला भेटलं. आणि स्टे वगैरे पण आमचे छान होते. जेवायला इथं सेडोनामध्ये इंडियन रेस्टॉरंट पण येतं, जे आम्ही मिस करत होतो, ते काल खायला भेटलं. तर ओव्हरऑल ट्रिप खूप छान झाली आणि असं खूप सारा मेमरीज कलेक्ट करून मी आता घरी जातोय. आणि हळूहळू तुम्हाला त्या मेमरीज आम्ही दाखवू आणि व्लॉगच्या माध्यमाने. सो थँक्यू सो मच.